श्रीराम नामजपाचे महत्त्व भाग 13. चुका कुठे होतात व त्यांची दुरुस्ती कशी. मागे सांगितल्याप्रमाणे नामजप व त्याचा विधी इतका सुलभ असला तरी व त्या विधीप्रमाणे 50-50 कोटी जप केला तरी काही पुरुषांमध्ये दिसावी तितकी असाधारणता दिसून येत नाही. याचे कारण काय असाही कित्येकांचा आक्षेप आहे. त्यांचे समाधान असे की आपण रांजणात पाणी भरत गेलो पण ते वाहून जाणारी भोके खालच्या बाजूस असलेली बंद केली नाहीत तर पुष्कळ पाणी गळून जाईल. ते केव्हा कसे गळून गेले हे आपणास समजणार नाही. पुण्य पापाचा हिशोबही त्याचप्रमाणे आहे. पुण्यकर्माचा हिशोब म्हणजे स्मरण आपण ठेवितो, तसे पापकर्माचे टिप्पण म्हणजे आठवण आपण ठेवित नाहीत. अमृत भाषण, परनिंदा इत्यादी आपण पाळत नाहीत. पापे आपण सहजगत्या करीतो. त्याचे क्षालन होण्यासाठी काही पुण्य खर्च झालेच पाहिजे. ते किती खर्च होते याचा हिशोब आपणास कळणे शक्य आहे का. फायदा झालेला दिसत नाही असे मात्र म्हणत असतो. औषध घेणाऱ्याने पथ्य सांभाळलेच पाहिजे, तेव्हाच औषधाचा गुण त्वरित दिसतो. नसेलच दिसून येत नाही याचा अर्थ औषधापासून गुणच नाही असा घ्यावायचा नाही, तर अतिमंद गतीने तो गुण येत असतो असे मानले पाहिजे. अपथ्यामुळे त्या गुणप्रवाहाची गती मंद होते इतकेच. बाकी औषध काहीही फुकट जाणार नाही. असेच हे औषध आहे. नाही कल्याण योग यागादी कर्मे साधूनही अनेक लोक अधोगतीला गेलेल्याची उदाहरणे इतिहास पुराणात सापडतात. महादानशील मृगराजा सरड्याच्या जन्मास गेला व प्रसिद्ध यजनशील नहुष राजा सर्प होऊन पडला हे प्रसिद्ध आहे. नामयोगाचे तसे नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. असे श्री संत तुकाराम महाराज संत महंत सिद्ध ऋषींना मोठ्या विनयाने पण आव्हान करून विचारतात. नामाची शक्तीच तशी आहे. पण गडे हो, ज्याला तात्काळ गुण पाहिजे त्याने पथ्य सांभाळली पाहिजे असे भवरोग वैद्य संतांचे सांगणे आहे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. काम क्रोध तिखट मिरची याची घेऊ नये रुची. श्रीराम.